नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। केडीएमसी मनपा भरतीचे एक नवीन अपडेट आलेले आहे, याचे एग्जाम डेट्स जाहीर झालेले आहे। तर कधी एग्जाम होणार आहे ते आपल्याला कळालेले आहे, पण एग्जाम डेट जाहीर होऊन अजूनही त्यांनी जो त्यांचा एग्जाम पॅटर्न जो आहे तो अजूनही सांगितलेला नाही आहे। त्याच्याविषयी देखील माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। कल्याण डोंबिवली मनपा भरती सरळ सेवा भरती 2025 नवीन सूचना पत्रक आलेले, याच्यामध्ये त्यांनी डेट दिलेली, डेट कोणती दिलेली बघा, 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत हा पेपर होणार आहे। म्हणजे 9 ला होणार आहे, 10 ला होणार आहे, 11 ला होणार आहे, 12 ला होणार आहे, म्हणजे हे 4 दिवस पेपर चालणार आहेत। परंतु याचे ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक, जसं की पद आणि आहे, तर समजा आज क्लर्कचा पेपर आज 9 तारखेला कोणत्या शिफ्टला आहे, तर ते वेळापत्रक बाकी आहे, ते वेळापत्रक देखील लवकरच येणार आहे असं सांगितलेलं बघा। ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेश पत्र, हॉल तिकीट इत्यादी बाबतची माहिती लवकरच त्यांच्या वेबसाईटवर, तसेच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जरूर माहिती होणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता स्वातंत्र्य दिनानिमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला फ्लॅट 30% पर्यंतची ऑफ मिळणार आहे। ही ऑफर फक्त 16 ऑगस्ट पर्यंत आहे, म्हणून तुम्ही आजच या ऑफरचा लाभ घ्या आणि याच्यासाठी तुम्हाला इंडिया नावाचा कोड जो आहे तर तो यूज करायचा आहे। आणि याच्या टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च केलेल्या आहेत। कल्याण डोंबिवलीच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड सिव्हिल इंजिनिअरिंग साठीच्या सर्व टेस्ट सिरीज इथं अवेलेबल आहेत, तर तुम्ही नक्की या टेस्ट जे आहेत तर ते जॉईन करून घ्या आणि शेवटच्या दिवसात तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमची प्रॅक्टिस तुम्ही करून घेतली पाहिजे। आता यांनी जो त्यांचा अभ्यासक्रम दिलेला आहे, अभ्यासक्रमामध्ये त्यांनी काय केलं की पहिल्या पेजला हे संपूर्ण लावून दिलं, म्हणजे मराठी हा विषय लावून दिला, त्याच्यात हे घटक, इंग्लिश विषय त्याच्यात हे घटक, जीके मध्ये हे घटक आणि रिझनिंग मध्ये हे घटक। मागे मी मध्यंतरी कॉल केला होता त्यांना, कॉल लागला होता तेव्हा उचलला होता त्यांनी नेमकाच, तर त्यांनी असं सांगितलं की हे पहिलं पेज हे सगळ्यांसाठीच लागू असणार आहे आणि दुसरंही पेज लागूच असणार आहे। म्हणजे एवढा जो मोठा सिलेबस असेल तर खूप मोठी गंमत होणार आहे मित्रांनो, तर हा असणार आहे। आणि सिव्हिल साठीचं बघूया, मग त्यांनी इथं जीके हा विषय ऑलरेडी आहे, सोबत महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा कायदा असणार आहे आणि हे संपूर्ण तुमच्या टेक्निकलच्या गोष्टी असणार आहेत। बघा हा संपूर्ण तुमचा टेक्निकलचा सिलेबस असणार आहे। इथं त्यांनी एक्झाम पॅटर्न दिलेला आहे, इथं सिलेबस दिलेला आहे। खूप सारे मनपा सिलेबस नाही देत, पण ऍटलीस्ट एक्झाम पॅटर्न देतात। यांनी एक्झाम पॅटर्न देणं इथं गरजेचं होतं। ओके, बघा एक्सपेक्टेड एक्झाम पॅटर्न काय असू शकतो, बघा नवी मुंबईमध्ये काय होतं, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल अशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न होता, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, रिझनिंग आणि आपले टेक्निकलचे विषय। मग याच्यामध्ये त्यांनी ग्रुप वाईज केलेलं होतं। सुरुवातीला त्यांनी कसं केलं होतं बघा, इथं त्यांनी पॅटर्न ठेवला होता 60 मार्क्स जे होते तर ते होता टेक्निकलवर आणि 40 मार्क जे होते तर ते होतं नॉन टेक्निकलवर। पण इथं ऍक्ट पण आलेला आहे ना, एक कायद्याचा पण एक आहे ना, तो पण इथं महत्वाचा आहे। त्याची पण बॅच मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहे, फक्त 199 रुपयात तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती मिळणार आहे, कायद्याची बॅच। आणि कायद्याची बॅच ही सर्वांनी लावावी हे नक्की सांगतो तुम्हाला, कारण की कायद्यावर खूप चांगले प्रश्न येऊ शकतात। आता याच्यामध्ये असं होऊ शकतं की कायद्याचे 5 ते 10 प्रश्न येऊ शकतात, मग याचा पॅटर्न जो आहे तर तो त्यांनी इथं कन्फर्म तो केलेला नाही। ओके, बघा इथं कसं होतं बघा, मराठीचे 3 प्रश्न पहिल्या ग्रुपमध्ये, 2 प्रश्न इंग्रजीचे, 2 प्रश्न सामान्य ज्ञानचे, 2 प्रश्न रिझनिंगचे आणि 15 प्रश्न टेक्निकलचे, असे 25 प्रश्न 30 मिनिटं। तर अशा पद्धतीने त्यांनी ग्रुप लेवल टायमिंग दिलेला होता, पण याला असू शकतो का त्याच्याबाबत त्यांनी तिथं काही सांगितलेलं नाही, म्हणून या प्रश्नांची उत्तर इथं मिळणं गरजेचं आहे। पहिलं काय की एक्झाम पॅटर्न नेमका कसा असणार आहे, कोणते कोणते विषय असणार आहेत, कायदा असणार आहे, मराठी असणार आहे, इंग्रजी असणार आहे का सिव्हिल जेई साठी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल साठी, पुन्हा कोणत्या विषयावर नेमका तुम्ही किती प्रश्न विचारणार आहात हे सांगा। 60-40 चा पॅटर्न आहे, 40-60 चा पॅटर्न आहे, कायद्यावर किती प्रश्न येणार आहेत, ग्रुप लेवल टायमिंग असणार आहे का, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का, तर ही संपूर्ण प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही देखील जेव्हा त्यांना कॉल लावणार तर हेच प्रश्न विचारा, त्यांना हेच प्रश्न विचारा की सर या प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहे। तुम्ही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल उत्तर देण्यापेक्षा माझी विनंती आहे केडीएमसी ला हात जोडून की तुम्ही काय करा की या संपूर्ण प्रश्नांची उत्तर देणार एक परिपत्रक जाहीर करा। मुलं तुम्हालाही कॉल करणार नाही, तुम्हालाही परेशानी होणार नाही, प्रत्येकाला तुम्ही उत्तर देतात। तर एवढं करण्यापेक्षा एक सिंपली एक पॅटर्न, एक बॉक्स आखून द्या, हाताने लिहा, कॅम स्कॅनरने फोटो काढा, त्याची पीडीएफ लावा, एवढं जरी केलं तरी झालं, पण ऍटलीस्ट थोडाफार अंदाज जो आहे तर तो या माध्यमातून जे आहे तर तो आला पाहिजे। ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।